सांगलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची ही बातमी। सांगलीत अल्पवयीन मुलीवर सराईत गुन्हेगाराकडून लैंगिक अत्याचार झालेला आहे, तर खाऊ आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर घरात नेऊन अत्याचार करण्यात आला। संशयित आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। तक्रारीनंतर आरोपीला अटक झाली आहे। फाशीची शिक्षा द्यावी अशी कुटुंबियांची मागणी। बातमी आपण पाहतोय सांगलीमधून। सांगलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची ही बातमी आहे, ही घटना आहे आणि आरोपी हा एक सराईत गुन्हेगार आहे। खुनाच्या खटल्यामध्ये आरोपी हा संशयित आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। स्वप्नील, खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज्यभरामध्ये अशा प्रकारच्या घटना आहेत। महिलांवरील अत्याचाराच्या घटना, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना यांच्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि अशातच आता सांगलीमधून ही ताजी घटना समोर येते। नक्कीच विक्रांत, सांगलीतील संजयनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी काल रात्री खाऊ आणण्यासाठी गेली होती। त्यावेळी संबंधित आरोपीने तिचे तोंड दाबून तिला तिच्या घरामध्ये नेले, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत। घाबरलेली अल्पवयीन मुलगी रात्री तशीच घरी गेली। त्यानंतर तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती तिने पालकांना दिली। त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल होताच संजयनगर पोलिसांनी तातडीने 1.5 तासात कारवाई करत संजय माने या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। संजय माने हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता। राज्यात एकीकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडत असताना सांगलीमध्ये देखील सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात पीडित मुलीचे नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी जमली होती। तसेच यावेळी संशयिताला फाशी शिक्षा द्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे। सांगलीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मात्र सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। विक्रांत, अगदी खरं आहे स्वप्नील। खरं तर हा खटला कशा प्रकारे चालतो, त्यातून कोणता निर्णय समोर येतो आणि आरोपीला काय शिक्षा होते, सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।